संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष ऑनलाईन व्याख्यानमाला. आजचे पुष्प क्रमांक आहेत 1225. आजच्या प्रमुख वक्त्या आहेत आदरणीय माधुरीताई खैरनार जाधव, सहाय्यक शिक्षिका, उल्हासनगर महानगरपालिका, जिल्हा ठाणे. आणि ताईंचा आजचा विषय आहे क्रांतीची त्रिसूत्री, फुले दाम्पत्य आणि मुक्ता साळवे. आणि खरं ताईंचं जे आज विषय आहे ताईंकडे, अतिशय सुंदर असा विषय आहे. त्या महामाता आहेत म्हणून आजची जी स्त्री आहे ती सुखानं श्वास घेत आहे आणि सन्मानानं या पृथ्वीतलावर जगत आहे. मी जास्त वेळ न घेता विनंती करते आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या आदरणीय माधुरीताई खैरनार जाधव यांना. ताईंनी आपला विषय सुरू करावा. आदरणीय माधुरीताई. सर्वांना जय भारत, जय संविधान. मी माझ्या विषयाला सुरुवात करते. मी माधुरी खैरनार जाधव. मी गेली 19 वर्षापासून महानगरपालिकेच्या शाळेत मुलांच्या भविष्याला आकार देण्याचं काम करत आहे. आणि संघर्षातूनच उभ्या राहिलेल्या एका आईची लेक आहे मी. आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या मुशीत घडलेली एक सामान्य कार्यकर्ती म्हणून मी आज आपल्या समोर क्रांतीची त्रिसूत्री मांडणार आहे. तर आज आपण फुले विचार, सावित्रीबाईंचे विचार आणि ज्यांनी समाजाला नवी दृष्टी दिली आणि असे मुक्ता साळवे ज्यांनी त्या विचारातून क्रांतीचा निबंध लिहिला, या विषयावर मी माझं व्याख्यान देणार आहे. तर सावित्रीच्या लेकी आम्ही मुक्ताचा तो वारसा, सावित्रीच्या लेकी आम्ही मुक्ताचा तो वारसा, फुलेंनी दाखविला आम्हा क्रांतीचा तो आरसा, फुलेंनी दाखविला आम्हा तो क्रांतीचा आरसा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य हे समता, न्याय आणि मानवता या मूल्यांवर आधारित होते. त्यांनी शोषित आणि उपेक्षित वर्गाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला. इतिहास माहीत असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही. गतवैभवाच्या पाऊलखुणा नव्या दिशा देतात. पूर्वजांच्या पाऊलखुणा नव्याने लढण्याची ऊर्जा देतात. इतिहासाची ओळख करून घेताना कधी पुस्तकाची पाने चाळावी लागतात आणि हे कष्ट पुन्हा घ्यावे लागतात, पुन्हा त्याच वाटा चालाव्या लागतात. स्वाभिमान हरवलेल्या समाजाचे सत्व जागे करण्यासाठी पुन्हा तेच उंबरठे झिजवावे लागतात. महात्मा फुले हे कबीर आणि बुद्ध यांप्रमाणे आणि पुढे आंबेडकरांचे गुरु. फुले एक राजकीय तत्ववादी होतील, विचारवंत, सुधारणावादी होतील याची चाहूल घरातल्या त्यांच्या वाडवडिलांना व घरातल्या लोकांनाही कदाचित नसेल. महात्मा गांधी यांनी सुद्धा स्वतःला महात्मा म्हणताना खरे महात्मा म्हणजे ज्योतिराव फुले हेच होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महात्मा फुले यांना सामाजिक क्रांतिकारक म्हणून उल्लेख केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना आपल्या गुरुस्थानी मानले. 1876 मध्ये ब्रिटिश सरकारने महात्मा फुलेंची पुण्यात आयुक्त म्हणून नियुक्ती केली. आज आपण फुले दाम्पत्य यांच्या नावाने अनेक सरकारी शिष्यवृत्ती घेत असतो. काही योजना आहेत, संघटना आहेत. आपण फुले दाम्पत्य यांना हृदयाच्या देवारात नेऊन ठेवले. हे मानाचे, आपुलकीचे, मोठ्या मनाचे जिव्हाळेपण आपसुकच नाही मिळाले. त्यासाठी काट्यांचे रान तुडवले, दगडाचे घाव सोसावे लागले, प्रसंगी कडक अश्रूंचे घोटही गिळावे लागले. तो 200 वर्षापूर्वीचा काळ होता. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव येथे. सावित्रीबाई फुले यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील. सावित्रीबाई फुले म्हणजे 3 भावांची एकटी बहीण, अर्थातच लाडकी. सामाजिक प्रश्नांची हातोटी, समाजसेवा या त्यांच्या समाजसेवा संस्कारक्षम गुणांचा वसा सावित्रीबाईंनी बालपणीच गिरविला होता. शिक्षणाची ही बालपणापासूनच आवड होती. परंतु त्यावेळच्या रूढी परंपरेनुसार शूद्रांबरोबर स्त्रियांनाही शिक्षणाची बंदी असल्याने सावित्रीबाई फुले यांची शिक्षणाची आवडही अधुरीच होती. त्यावेळच्या काळानुसार ज्योतिराव फुले 13 वर्षाचे आणि सावित्रीबाई 9 वर्षाच्या. दोघांचाही विवाह त्या काळानुसार उशिरा झाला असे समजल्याने घोड नवरा घोड नवरी असे समजले जात होते. सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना शेठजी म्हणायच्या. त्या काळामध्ये फुले घराण्यातील या लाडक्या ज्योतीचा विवाह आणि नेवसे घराण्यातील या लाडक्या लेकीचा साहूचा विवाह थाटामाटात पार पडला होता. ज्या विवाहाच्या बंधनाने ज्योती आणि सावित्री एकत्र येऊन सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती करू शकले होते. ज्या घराण्याची गृहलक्ष्मी म्हणून साऊने पाऊल टाकले होते, त्या घराण्यात ज्योतिरावांच्या विशाल छायेखाली आणि ज्योतिरावांची आत्या सगुणाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले यांची
संपूर्ण व्यक्तिमत्वाची कसोटी लागली आणि अखिल मानववंशाला गुलामगिरीच्या चोखाड्यातून मुक्त करणारी सावित्री ज्योती अशी एकमेव जोडी उदयास आली. परंतु परंतु त्यावेळच्या मनुकालीन सांप्रदायिक व्यवस्थेतील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा सामाजिक विघातांनी ज्योतिरावांच्या शिक्षणाच्या व उद्योगशीलतेच्या भूमीवर सर्व बाजूने प्रहार केला. त्यामुळेच सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या सुखी संसाराला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चटके बसले आणि दोघेही दाम्पत्य शेतात राबू लागले. शेतात जरी राबू लागले तरी त्यावेळची परिस्थिती मात्र ज्योतिरावांना स्वस्थ बसू देत नव्हती. खरंच काय भयंकर काळ होता तो. जणू अज्ञानाची अंधार कोठडी होती. दृष्ट रूढीचे अंधारी साप तिथे पावली पडत होते. उच्च नीचतेची घाण सर्वत्र पसरली होती. बालविवाह, केशवपण, सतीची चाल, विधवांचे पुनर्विवाह बंदी, विधवांचे अत्याचार, शेतकऱ्यांची पिसलेली अवस्था, समस्त शूद्रातिशूद्रांना पायातील वाहन समजून दिली जाणारी वागणूक जणू नाल्यातल्या किड्याप्रमाणे दिली जात होती. किती किती अन्याय त्या काळात किती सहन करावं. आणि हा अन्याय दूर करण्यासाठी एक क्रांतिकारक नेतृत्व, प्रकाशाचा किरण, मुक्तिदाता पुढे आले. ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. फुले हे मूळचे खरे म्हणजे त्यांचे आडनाव हे गोरे होते. गोरे आडनावाचे होते. फुलांचा व्यवसाय होता म्हणून पुढे त्यांचे आडनाव हे फुले म्हणून ओळखले गेले. बहुजनांमधली मुलं हे माझ्या उद्यानातील फुले आहेत, त्यामुळे मला फुले राहण्यात आनंद आहे असे ज्योतिराव फुले म्हणायचे. माळी कुटुंबात जन्म झालेले त्यावेळी वाडवडील फारसे शिकलेलेही नव्हते आणि त्यावेळी फारशा शाळाही नव्हत्या. त्यामुळे शाळेला लोक गावठी असं म्हणत आणि त्यावेळच्या गावठी लोकांचा विचार होता. गावठी हा शब्द कसा आला असेल तर गावठाणामधील आपली शाळा ती गावठी शाळा. तेव्हा संस्थेच्या शाळा नव्हत्या आणि सरकारही त्याच्यापर्यंत शिक्षणाच्या माध्यमातून जाऊन पोहोचले नव्हते. काही मिशनरी स्कूल होत्या. त्या मिशनरी स्कूलमध्ये फुले त्यावेळी जाऊ लागले. नंतर त्यांना सांगण्यात आलं की कशाला ज्योतिबा तू शाळेत जातोस, त्यापेक्षा घरचं काम कर, शेतीवाडी कर, फुलबाग सांभाळ. आणि म्हणून त्यांचे नाव शाळेतून काढण्यात आले. त्यांच्या घराशेजारी लेझिड साहेब आणि गफ्फार बेग मुन्सी असे दोन सभ्य गृहस्थ राहत होते. एक ख्रिश्चन आणि एक मुस्लिम. ते दोघेही अभ्यासू होते. ते या मुलाकडे नेहमी पाहत असत की हा माळ्याचा मुलगा असला तरी अत्यंत बुद्धिमान आहे, तल्लक आहे, तर त्याच्या वडिलांनी शाळेतून काढलं हे काही त्या दोघं गृहस्थांना आवडले नाही. म्हणून गोविंदराव फुलेंची समजूत काढली की या मुलाला शाळेत शिकू द्या. हा अत्यंत बुद्धिमान आहे. शिक्षणामुळे त्याच्या हातून अनेकांचे कल्याण होणार आहे. तुम्ही त्याला शाळेतून काढलं कशाला? आणि मग पुन्हा शाळेत घालण्यात आलं आणि त्या शाळेत अंतिम परीक्षा असं काही प्रकार नव्हता. तर जेवढे शिक्षक शिकवतील तेवढं ज्ञान घ्यायचं. कुठला तास कधी यायचा याचाही काही संकेत नव्हता. पण महात्मा फुले शाळेमध्ये शिकत होते. फुलेंना इंग्रजी भाषेचे ज्ञान चांगले होते. पुढे राजनीतिशास्त्रावरचे इंग्लिश ग्रंथ त्यांच्या वाचनात आले. महात्मा फुले तसे स्कॉलरही होते. महात्मा फुले 9-10 वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या वाटेला पोरकेपणा आले आणि वडील शेतीवाडीचे काम बघत. आता या मुलाचा सांभाळ कसा करावा हा मोठा प्रश्न होता. अधूनमधून शेतावर कामाला येणाऱ्या स्त्रिया त्यांचा सांभाळ करत, त्यांची आंघोळ घालत. कालांतराने फुलेंच्या जीवनात एक व्यक्ती आली. तिचे नाव होते सगुणाबाई. या हडपसरला राहणाऱ्या होत्या. गोविंदरावांची बहीण होती. दुर्दैवाने अकाली विधवा झालेली आणि सर्व आप्तस्वकीयांना ती पारखी झालेली ही दुर्भाग्य स्त्री होती. एका जॉन नावाच्या मिशनरी माणसाच्या घरी त्याच्या मुलाला सांभाळ करण्याचं काम या सगुणाबाई करत होत्या, कारण ते तिच्या उपजीविकेचे साधन होते. जॉन हा निष्ठावंत मिशनरी होता. मिशनरी हे नाव स्वामी विवेकानंदांना सुद्धा आवडावं एवढं त्या मिशनऱ्यांचं काही अर्थानं अपुण्य होतं. त्यामध्ये काही मिशनरी हे स्वार्थी अपवाद होते. तर आत्या ही जी सगुणाबाई क्षीरसागर यांनी खरोखर फुलेंना मातृत्व दिलं. सगुणाबाई गोविंदरावांना म्हणाल्या, मी मिशनऱ्यांची मुलं सांभाळते, ज्योतिबाला सांभाळणं अवघड नाही. मी त्याच्याकडे लक्ष ठेवेन. आणि शेवटी सगुणाबाई या ज्योतिबांच्या आई झाल्या. अर्थात या मुलाला एकट्याला घरात कुठे ठेवायचं
म्हणून शेवटी त्या जॉनच्या घरी, जिथे त्या कामाला जात होत्या, ज्योतिबांना घेऊन त्या तिथे जात आणि जॉनची मुलं इंग्लिश बोलणारी होती. तर ज्योतिबा त्यांच्यात मिसळून जात असत. अगदी लहानपणी ज्योतिबांना इंग्लिश संभाषण करण्याची विद्या प्राप्त झाली. इंग्रजी भाषेची चांगली समज आल्यानंतर पुढे इंग्रजी ग्रंथ फुले वाचू लागले. फुले हे पदवीधर जरी नसले तरी इंग्रजी विषयावर कमांड चांगली होती. त्यात त्यांनी थॉमस पेन नावाच्या एका राजनीतीशास्त्रज्ञाचे ग्रंथ वाचले. दी एज ऑफ रिझन व राईट्स ऑफ मॅन. त्यामध्ये एक असा विचार होता की जगामधल्या सर्व माणसांचे जन्मसिद्ध हक्क हे सारखे असतात. प्रत्येकाला श्वास घेता येतो, प्रत्येकाला घास घेता येतो, तो त्याचा हक्क असतो. म्हणून या जगात माणूस म्हणून घेण्याचा हक्क हा प्रत्येकाला आहे. तुम्ही समाजाचे विभाजन वर्गीकरण केले तरी माणसाचा जन्मसिद्ध निसर्गसिद्ध हक्क हिरावून घेऊ शकत नाही. हे थॉमस पेनच्या राईट्स ऑफ द मॅन या पुस्तकात सांगितलं आहे. आणि स्वतः महात्मा फुले त्या विचाराने भारावून गेले. पुन्हा माणसं माणसं म्हणून सारखी असतील तर ही माणसं परमेश्वराची लेकरं म्हणून ही सारखीच असतील तर या विचाराला ईश्वरनिष्ठ मानवतावाद असे म्हणतात. आणि ईश्वर हा सर्वांचा पिता आहे, सर्व माणसं त्याची लेकरे आहेत, म्हणून सर्व माणसांनी सर्व माणसांवर प्रेम करावे, याला खरा ईश्वरनिष्ठ मानवतावाद म्हणावे. हा विचार महात्मा फुल्यांना अतिशय आवडला. तर श्रद्धेच्या संदर्भात जर बोललं तर निष्क्रिय श्रद्धा ही व्यर्थ आहे. श्रद्धेला सुद्धा पाय असले पाहिजे, ती चालणारी श्रद्धा असली पाहिजे आणि तीच खरी श्रद्धा असते. म्हणून शेवटी निष्क्रिय श्रद्धा एक कलेवर आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीवर किंवा ध्येयावर विश्वास ठेवूनही त्यावर काहीही न कृती करणे. तर ज्यामध्ये प्राण नाही तिला प्रेतच म्हणावं लागतं. बहुसंख्य लोकांची श्रद्धा ही तशीच होती. तिला हालचालच नव्हती, जगाची चिंता नाही, प्रत्यक्ष गोष्ट करणं नाही, विचार आहे तो फक्त स्वर्गाचा किंवा पाताळाचा, स्वतःचा किंवा समाजाचा विचार न करणारी ही निष्क्रिय श्रद्धा आहे. त्यांच्या मनात विचार येत असे की जर ही हिंदूंचीच लेकरे आहेत, जी आम्ही हरिजन म्हणून त्यांना गावाबाहेर उभे करतो, गावाच्या आत सुद्धा येऊ देत नाही, अस्पृश्यतेच्या नावाखाली गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बांधण्याची सक्ती, एका मानवाच्या पावलांचे ठसे जमिनीला विटाळ करतात म्हणून पाठीला झाडू आणि त्यांची थुंकी जमिनीवर पडू नये म्हणून गळ्यात मडके, अशी ती एवढी रीत. तर एवढेच नव्हे तर लग्न झालं आणि वरात निघाली तर हरिजन दाम्पत्याने कधीही घोड्यावर बसायचे नाही, ही वरात चालतच गेली पाहिजे आणि तीही ठराविक वाटेने. हा अन्याय केवळ अस्पृश्यतेचा नव्हता तर तो मानवी प्रतिष्ठेचा केलेला खून होता. सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्यास शूद्रातिशूद्रांना केलेली बंदी, सार्वजनिक पाणवठ्यावर समाजाला पिण्याची बंदी होती. मानवाच्या या मूलभूत अधिकारावर जर गदा आणणे हा सर्वात मोठा अन्याय होता आणि जो मोडीत काढण्यासाठी ज्योतिरावांनी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला होता. पतीच्या निधनानंतर जर विधवांना सती जाण्यास भाग पाडणे, विधवा स्त्रियांची जबरदस्तीने केले जाणारे केशवपण, लहान वयात मुलींची विवाह लावून देण्याची बालविवाह प्रथा, विधवांच्या पुनर्विवाहास असलेला सामाजिक विरोध आणि ती बंदी, अज्ञानाचा फायदा घेऊन सावकारांनी केलेली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक, दुष्काळातही सरकारकडून शेतकऱ्यांची होणारी सक्तीची कर वसुली, माणसाला नालीतल्या किड्याप्रमाणे हीन वागणूक देणारी जाती व्यवस्था, बहुजन समाज आणि स्त्रियांना शिक्षणाच्या अधिकारापासून पूर्णपणे वंचित ठेवणे, हा अन्याय महात्मा फुले डोळ्याने बघत होते. आणि या महामानवाच्या मनात विचार आला, हे वैषम्य मला सर्व असं वाटतं की परमेश्वरालाही या निर्मिकालाही मान्य नाही, शुद्ध विचाराला मान्य नाही, विवेक बुद्धीला मान्य नाही. मग हे लादलं जातं कोणामुळे आणि का? महात्मा फुले हे स्वाभिमानी पराक्रमी होते, परंतु कोमल प्रकृतीचे पुरुष नव्हते की जसं चालायचं जगात होत आहे, अन्याय होतच राहणार, आपण काय सर्व जगाला थोडीच बदलू शकणार, अशा विचाराचे नव्हते. अन्याय हा डोळ्यांनी बघायचा नसतो,
दिसला तर त्याचं परिमार्जन, निर्मूलन करायचं असतं, त्याचा निषेध करायचा असतो, त्याला विरोध करायचा असतो आणि जगातून त्याला हद्दपार करायचं असतं. त्या न्यायाची जाणीव त्यांच्या अंतर्मनामध्ये आहे आणि अन्यायाची त्यांच्या मनामध्ये चीड आहे. अन्याय पाहू शकत नाही. महात्मा फुलेंना हा सामाजिक अन्याय तसा व्याकुळ करत होता. महात्मा फुलेंची बुद्धी अतिशय शुद्ध आणि सरळ होती. कदाचित आपल्याला सर्वांना असं वाटेल, की महात्मा फुलेंनी उच्चवर्णीय यांच्या बाबतीत अतिशय परखडपणे अनेक अनेक उद्गार काढलेले आहेत आणि हे निर्विवाद आहे. महात्मा फुलेंनी अक्षरशः ज्या उच्चवर्णीयांनी उरलेल्या ज्या उच्चवर्णीयांनी ज्या काही उरलेल्या समाजाला भरडून काढलं, त्यावर कठोर तेवर प्रहार केलेला आहे. जिथे सूर्य रोज उगवत होता, पण कोट्यवधी लोकांसाठी मात्र अज्ञानाची काळ रात्र होती. असा तो काळ. या अन्यायाचे, या घाणीचे मूळ कारण अज्ञानात आहे, हे त्यांनी ओळखले आणि सामाजिक दुःखाच्या कारणावर एकमेव औषध शोधून काढले, ते म्हणजे शिक्षण. पण शिक्षण कोणाला, यावरही त्यांनी विचार करून शोधून काढले. या समाजाची धुरा ज्या संसार रूपी रथावर अवलंबून आहे, ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. ही दोन्ही चाकं जोपर्यंत समान नीट चालणार नाही, तोपर्यंत संसाराचा गाडा हा नीट चालणार नाही आणि पर्यायाने देशाचा, समाजाचा विकास होणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. आणि समजा या दोन चाकांपैकी एक पुरुष जर शिकला तर तो एकटाच शहाणा होतो, परंतु स्त्री जर शिकली तर संपूर्ण कुटुंबाला शहाणं करते, संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते. हा ठाम विश्वास महात्मा ज्योतिराव फुले यांना होता आणि म्हणूनच समस्त शूद्रातिशूद्रांना शिक्षणाबरोबर स्त्रियांनाही शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. हे शिक्षणाचं व्रत कठीण होते, तरी देखील तुम्हाला आम्हाला शिक्षणाचा प्रकाश दाखवण्यासाठी तात्यांनी म्हणजे महात्मा फुलेंनी स्वतः सूर्याची दाहकता अंगीकारली आणि हे सूर्य तेज ज्या समाजातील वळवळणाऱ्या सनातन्यांनी किड्यांच्या विषमतेवर भस्म करायला निघाले होते. व्रत कठीण असले तरीही निर्धार मात्र पक्का होता. त्यांच्या मनात बहुजनांसाठी शाळा काढली पाहिजे हा विचार सतत मनात येत असे. गरिबांच्या झोपडीपर्यंत आपण पोहोचले पाहिजे आणि शिक्षण कार्याला प्रारंभ केला. शिक्षणाविषयी त्यांची कल्पना अशी होती की शिक्षणामुळे जाणतेपण प्राप्त होते, शिक्षणामुळे नोकरी मिळेल अशी अपेक्षा नव्हती, परंतु शिक्षण घेऊन माणूस म्हणून जगता येईल असे त्यांचे विचारसूत्र होते. विद्या नसेल तर माणसाचे काय होईल, म्हणून ज्योतिबा फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. बघा, जर विद्याच नसेल तर काय होईल, जर शिक्षणच नसेल तर बुद्धीचा विकास कसा होईल, शिक्षण नसेल तर बुद्धी भ्रष्ट होते आणि शिक्षण नसेल तर कोणी चांगले ग्रंथ वाचू शकणार नाहीत, चांगल्या विचारांचा संबंध येणार नाही. मग तुम्ही आणि इतर प्राणी यामध्ये फरक राहिलाच कुठे. माणूस हा विद्यावंत आणि विचारशील प्राणी आहे, म्हणून प्रत्येक व्यक्ती विद्यावान झाली पाहिजे. जो विद्यावान तो विद्वान. दुसरं आहे की मतीविना नीती गेली. बघा, योग्य बुद्धी नसेल तर नैतिक मूल्यांची हानी होते, नीतिमत्ता आणि चांगले वाईट ओळखण्याची क्षमता नष्ट होते आणि जर नीतीविना गती गेली म्हणजेच नैतिक पाया ढासळल्यास तर नीतिमत्ता नसल्यामुळे समाजात प्रगती होत नाही, सामाजिक आणि वैयक्तिक प्रगती खुंटते. आणि गतीविना वित्त गेले, जर प्रगतीच थांबली तर आर्थिक दारिद्र्य येते, आर्थिक विकास खुंटतो, हातात पैसा येणार नाही. आणि वित्त विना शूद्र खचले, पैसा नसल्यामुळे याचा थेट परिणाम समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांवर, मागास वर्गावर होतो, ज्यामुळे ते अधिकच दुर्बल बनतात. तर हे जे आपले सूत्र आहे, महात्मा फुलेंनी आपल्या जीवनामध्ये शिक्षण म्हणजे विद्या किती महत्वाची आहे हे त्यांनी त्यांच्या अमोल वचनातून दाखवून दिले आहे. पुढे महात्मा फुलेंचे मित्र हे म्हणजे त्यांचे गुरु झाले ते म्हणजे लहुजी वस्ताद साळवे. ते त्यांच्याकडे दानपट्टा शिकायचे. पण काही दिवसांनी महात्मा फुलेंच्या हेही लक्षात आले की समाज हा इतका अज्ञानी आहे की
अशा स्थितीत आपण नुसतं तलवार घेऊन प्रश्न सुटणार नाही. जर तलवार घ्यायचीच असेल तर अज्ञानावर प्रहार करण्यासाठी या विषमतेवर, जातीयतेवर प्रहार करणे आवश्यक आहे. तरच बदल घडू शकेल. आणि ही तलवार ज्ञानाची असेल, शिक्षणाची असेल, म्हणून त्यांनी नंतर दांडपट्टा वगैरे सोडून दिले. महात्मा फुलेंनी मुलींना शिकवण्याचा ध्यास घेतला, पण मुलींना शिकवणार कोण? हा तर मोठा प्रश्नच होताच. 1 जानेवारी 1848 रोजी तात्यांनी महात्मा फुलेंनी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. परंतु पहिल्या मुलींच्या शाळेत आणि एकूणच ज्या काही पुढे निघणाऱ्या शाळा आहेत, पुढे निघणाऱ्या मुलींच्याही शाळेत स्त्री शिक्षिका असली तर अधिक चांगले. मग ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबापासून सुरुवात करायचं ठरवलं. तर बदलाची सुरुवात ही आपल्या स्वतःच्या कुटुंबापासून सुरू केली. दिवसभर समाजसेवेतून मोकळं व्हायचं आणि सावित्रीबाई फुले यांना रात्रीच्या वेळी शिकवायला सुरुवात केली. त्यांचे घर जरा जुन्या अवस्थेत होते. रात्रीच्या वेळी जे आपण दिवा म्हणून जी चिमणी लावतो, ती चिमणी लावून त्यांच्याकडे कंदील नव्हता, तर चिमणी लावून त्या चिमणीच्या प्रकाशात सावित्रीबाईंचं शिक्षण चालू झालं. सावित्रीबाई महात्मा फुलेंची विद्यार्थिनी झाली आणि शिक्षणाची ही सुरुवात झाली. दोघेही उभयंता समग्र क्रांतीच्या वाटचालीकडे वळू लागले. दंडातील ओल्या मातीची पाटी, गुलाबाच्या फांदीची पेन्सिल सावित्रीबाईंच्या मनपटलावर आई उमटू लागले. त्यातूनच जन्म झाला स्त्री शिक्षणाच्या क्रांतीचा. सावित्रीबाई फुले खऱ्या अर्थाने ज्योतिरावांच्या अर्धांगिनी होत. त्या सावित्रीबाई जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेकडे जात होत्या, रस्त्याने तेव्हा कुठेतरी उघडपणे, उजळपणे निघालेली बाई ही तिला बघण्यासाठी चौकात लोक उभे राहायचे. आता ते कोण लोक आहेत हे आपण सर्वांनी समजून घ्यावं. तर पूर्वी स्त्रिया रस्त्यावर येऊ शकत नव्हत्या आणि सावित्रीबाई फुले बिनधास्त रस्त्याने जात होत्या. एवढ्या तशा त्या धाडसी होत्या. पुण्याच्या भिडेवाड्यात 1848 साली सुरू झालेली मुलींची पहिली शाळा हा म्हणजे भारतीय इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे. स्त्रियांच्या शाळा जातीभेद मोडून काढणारी एक मोठी चळवळ होती. महात्मा ज्योतिबांचा असा विश्वास होता की शिक्षण हे केवळ अक्षर ओळख नसावे, तर ते विचार देणारे असावे. ज्यावेळी सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवण्यासाठी जात, तेव्हा कर्मठ लोक, सनातनी लोक त्यांच्यावर शेण, दगड आणि चिखल फेकत असत. त्यांना शिवीगाळ केली जाईल आणि धर्माच्या नावाने धमकावले जाईल. परंतु या विरोधाला उत्तर म्हणून सावित्रीबाई आपल्या पिशवीत एक दुसरी साडी सोबत ठेवत असत आणि शाळेत गेल्यावर चिखलाने माखलेली साडी बदलून त्या शिकवायला जात असत. बघा, एवढं मोठं कार्य करणं हे मोठं जिकरीचं होतं. भिडेवाड्यातील शाळेनंतर फुले दाम्पत्यांनी पुण्यामध्ये आणि आसपासच्या परिसरात 1851 पर्यंत एकूण 18 शाळा काढल्या. या शाळांनी स्त्रियांना दासत्वाच्या बेड्यात तोडण्याचे सामर्थ्य दिले. एक प्रकारे स्त्री मुक्तीची चळवळ उभी राहिली. शिक्षण क्रांती सुरू झाली. फुले दाम्पत्य आज आणि उद्या सुद्धा आपले मार्गदर्शक असणार आहेत. या शाळांनी हे जे सिद्ध केले की बुद्धिमत्ता ही केवळ पुरुषांची किंवा विशिष्ट जातीची मक्तेदारी नाही, तर समानतेचा पाया घातला गेला. आज भारतात ज्या महिला डॉक्टर, इंजिनियर, शिक्षिका किंवा अंतराळवीर बनल्या आहेत, त्या सर्वांच्या यशाचा मार्ग या पहिल्या शाळेतून, भिडेवाड्यातूनच सुरू झाला आहे. आता मी एक प्रसंग सांगते की एकदा घराकडून जाताना कुणीतरी गरीब माणूस दिसला आणि तो खाली सांडलेलं धान्य भरत होता. मातीमधलं धान्य तो वेचून भरत होता, कारण त्याच्याकडे तेवढंच होतं. तेव्हा महात्मा फुले त्यांच्या मागून आले आणि विचारले, "अरे, तू काय करत आहेस?" त्यावर तो व्यक्ती म्हणाला की पलीकडच्या एका घरामध्ये एक माऊली राहते, ती एक आई राहते, तिने मला धान्य दिलं. मी माझ्या चिरगुटात बांधून घेतलं. चिरगुट जरा जीर्ण होतं, त्यामुळे ते फाटलं. महात्मा फुलेंनी लगेच त्या क्षणी ताबडतोब आपल्या अंगावरचं उपरणं काढलं आणि त्याला दिलं आणि त्यात धान्य भरायला सांगितलं आणि विचारलं, "कुठल्या घरात रे? ती माऊली कुठे राहते? कोण आहे ती आई जिच्याकडून तू धान्य आणलंस?" त्याने जे घर दाखवलं ते सावित्रीबाई आणि फुले यांचं घर होतं.
शेवटी माणसाच्या घरात स्वतः माणूस म्हणून जगणं आणि इतरांना माणूस म्हणून जगता यावं यासाठी अनुकूल भावनांची निर्मिती करणं हे मूर्तिमंत धर्मकार्य होतं. आणि हे जे फुले दाम्पत्य करत होते. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना स्वतःचं अपत्य नव्हतं, तर त्यांनी यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतलं. यशवंताची आई काशीबाई हे माहित होतं, परंतु त्याचे वडील कोण हे माहित नव्हतं. काशीबाई ही विधवा झाल्यानंतर ती गरोदर राहिली. वैधव्यानंतर प्राप्त झालेला तिला मुलगा झाला. एक ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेण्याचं धैर्य दाखवणारे फक्त महात्मा फुलेच. फुलेंचे मोठेपण नेमकं यात आहे की विचार करा त्यावेळी त्यांना किती त्रास झाला असेल, त्यांची किती बदनामी केली असेल या उच्चवर्णीय कर्मठ लोकांनी. आवाज येत नाही मग. हे आवाज येत नाहीये? हो हो, आवाज येत आहे ना ताई, बोला. खूप छान आवाज आहे. बोला ताई, खूप छान सुरू आहे तुमचं हे प्रवचन, बोला तुम्ही. तर महात्मा फुलेंची त्यावेळेला उच्च कर्मठ लोकांनी बदनामी केली, अनेक प्रकारे बदनामी केली की कुठल्या तरी पोरी गोळा करतो, त्या पोरींना शिकवतो, अशा वेगवेगळ्या प्रकारे बदनामी केली. महापुरुषांची किती विटंबना करावी याला आपल्या भारत देशाला तशी मर्यादा नव्हती. तरी महात्मा फुले हे सर्व सहन करत होते. महात्मा फुले म्हणायचे की या मुली तुमच्या असूनही तुमच्या नसतील, तर या मुली माझ्या नसूनही माझ्याच आहेत. मी त्यांचा पालक आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंनी त्या मुलींचा व त्यांच्या बाळांचाही सांभाळ केला. तर हा व्यक्ती एवढं रात्रंदिवस समाजकार्य करतो, केशवपणाला विरोध करतो, विधवांची पोरं सांभाळायचं, बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं, तेव्हा आपण त्याचं पारिमात्य केलंच पाहिजे. म्हणून त्यांच्यावर 2 मारेकरी पाठवले. वध करण्याची तर सुपारीच दिली. ही 2 माणसं रात्रीच्या वेळी आतमध्ये गेली, तर तिथे सावित्रीबाई पाळणा हलवत होत्या. सावित्रीबाई त्या लहान लेकरांचा पाळणा हलवत आहेत. महात्मा फुले त्या लहान लेकरांना आपल्या मांडीवर, त्या मुलांना मांडीवर घेऊन थोपटतायत, अंगावर पांघरून घालत आहेत. हे बघितल्यावर तर ती 2 माणसं कोड्यात पडली. पण तरी सुद्धा आपल्याला तर 1000 रुपयाची सुपारी घेतलेली आहे आपण. मग हे असताना आपण हे काम केलंच पाहिजे. म्हणून हे जे 2 मारेकरी होते ते आतमध्ये गेले आणि महात्मा फुलेंनी त्यांना विचारलं, तुम्ही कोण? तुम्ही इथे का आलात? तेव्हा मारेकरी म्हणाले, आम्ही सुपारी घेतलीये तुम्हाला मारण्यासाठी. तेव्हा महात्मा फुले म्हणाले, मला मारण्यासाठी? बर, मला मारण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे, मला एकट्यालाच मारणार आहात ना? अवश्य मारा. मग तेव्हा महात्मा फुले म्हणतात, माझं राहिलेलं कार्य सावित्री नक्कीच पूर्ण करेल. शेवटी मी तुमच्यासाठीच जगलो, तुमच्याच लेकरा बाळांना शिकवलं, म्हणून तुमच्या हातून मेलो तरी बिघडलं कुठे? या अशा वाक्यावर, महात्मा फुलेंच्या बोलण्यावर त्यांनाही काहीतरी लाज लज्जा, थोडासा विवेक होता. आणि ती 2 माणसे धाय मोकळून कोसळली आणि अक्षरशः महात्मा फुलेंचे पाय धरून म्हणाले, क्षमा करा, आम्हाला क्षमा करा. हा सगळा दुर्विचार आमच्या मनात भरवणारी ती गोरी गोमटी माणसं होती आणि आम्हालाही आमच्या मुलाबाळांसाठी पैशांचा मोह पडला होता, म्हणून तुम्हाला मारण्यासाठी आलो होतो. क्षमा करा आम्हाला. पण आता यापुढे आम्ही असं अपकृत्य उभ्या आयुष्यात करणार नाही. तेव्हा तात्यासाहेब आम्हाला क्षमा करा. तेव्हा महात्मा फुले म्हणतात, अरे मी क्षमा केली असं समजा, पण तुम्ही माझ्या बरोबर माझं काम करा. आणि शेवटी ते फुले यांचे अनुयायी झाले, अंगरक्षक बनले. त्यातला एक कुंभार होता, तो अक्षरशः विद्यापंडित झाला. याला पंडित धोंडो कुंभार हे नाव मिळालं, धोंडी कुमार हे नाव मिळालं. म्हणजे मारेकऱ्याचा पंडित करणं ही किमया त्या काळात फुल्यांनी केली. अशा रीतीने जडणघडणीचं काम महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुलेंनी केलं. फुले दाम्पत्यांच्या पुण्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये फार मोठा भाग होता.
एकदा टिळकांना तुरुंगवास झाला होता तेव्हा महात्मा फुलेंनी जामीन दिला व हे टिळक सुटून आल्यावर त्यांची मिरवणूक काढली. का? तर राष्ट्राची विवंचना करणारे आहात असा विचार फुले करत होते. महात्मा फुले हे त्या काळातच महत्वाचे नव्हते, तर काळाच्या पुढचे त्यांना दिसत होतं. आज आणि उद्या सुद्धा ते आपले मार्गदर्शकच असणार आहेत. बघा, आता शेअर मार्केट विषयी जरा मी बोलते, की शेअर मार्केटमध्ये जे काही घोटाळे होतात, तर ती कशी होतात, ते कसे केले जातात, तर या संदर्भात मांडणी जी केली आहे 1869 साली, म्हणजे आजपासून 156 वर्षांपूर्वी केलेली आहे. हा एक संदर्भ सुद्धा महात्मा फुले त्या काळाच्या किती पुढे होते हे दिसून येतं. पुढे महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 24 सप्टेंबर 1873 रोजी. भेदाभेद मुक्त मानव या देशांमध्ये जाती धर्म वर्ण व्यवस्था स्त्री पुरुष विषमता अशा अनेक गोष्टी होत्या आणि त्या जर आपल्याला बदलायच्या असतील तर मग त्या कशाच्या आधारावर बदलाव्यात? बंधुता, स्वातंत्र्य, समता, न्याय ही वैश्विक मूल्ये आपण स्वीकारली पाहिजे आणि त्याच्या आधारावर पर्यायी समाज व्यवस्था अल्टरनेटिव्ह सोशल सिस्टीम आपल्याला उभी केली पाहिजे. तरच परिवर्तन घडवता येईल. या ध्येयवादाने सावित्रीबाई फुले व महात्मा फुलेंचे सहकारी ओतूरचे डोंबरे पाटील व कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे, कृष्णराव भालेकर ही सर्व ब्राह्मणेतर मंडळी होती. जर नवी व्यवस्था उभी करायची असेल तर त्याची मांडणी करताना त्याचं पहिलं सूत्र होतं ज्ञान, शिक्षण. पण नुसतं कलेक्शन ऑफ नॉलेज शिक्षण हॅलो. ताईंचं हा. खूप छान आज प्रबोधन सुरू आहे. त्यांचं पहिलं सूत्र होतं ज्ञान, शिक्षण. पण नुसतं कलेक्शन ऑफ नॉलेजचं शिक्षण महत्वाचं नाही. क्रिएशन ऑफ नॉलेज, ज्ञानाची निर्मिती हा फुलेंचा ध्येयवाद हे उद्दिष्ट होतं. सत्यशोधक समाजाचं दुसरं सूत्र म्हणजे सत्यशोधक पद्धतीने पुण्याला लग्न लागलं 25 डिसेंबर 1873 ला. त्यातील काही वैशिष्ट्य होती की हुंडा नाही, कमी खर्चात साधेपणानं लग्न. तिसरं वैशिष्ट्य की मुलांनी आणि मुलींनी मंगलाष्टक जी म्हटली जातात, म्हणजे थोडक्यात मी प्रतिज्ञा सांगते, तर मंगलाष्टकामधून जी प्रतिज्ञा घेणं. चौथं म्हणजे महत्वाचं भटजी नाही. त्याचं कारण लग्न ही दोन कुटुंबातली खाजगी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी परका माणूस इथे असणे गरजेचे नाही. नातेवाईक आणि मित्र त्या ठिकाणी साक्षीदार असतील. लग्न हा एक करार आहे, ते एक अग्रीमेंट आहे. दोन्ही बाजूंना मान्य असेल तरच ते होतं. नो ब्राह्मण, नो अक्षता, नो धार्मिक विधी अशा पद्धतीच्या लग्नामध्ये अनिष्ट रूढी, मानपान, परंपरा, अनावश्यक खर्चाला विरोध करत साध्या सोप्या पद्धतीने लग्न केले जाते. धान्यांच्या अक्षताऐवजी फुलांच्या पाकळ्या वधूवरांच्या डोक्यावर टाकल्या जातात. पारंपरिक जी आपण आता मंगलाष्टकाऐवजी आपण प्रतिज्ञा म्हणू, तर पारंपरिक मंगलाष्टकाऐवजी प्रतिज्ञा म्हणायची आणि ती महात्मा फुले यांनी रचलेल्या जी सूत्र आहेत ते म्हटले जातात. या मंगलाष्टका म्हणजे ज्या प्रतिज्ञा आहेत त्या संस्कृत ऐवजी मराठीत लिहिलेल्या आहेत, जेणेकरून सामान्य माणसाला या लग्न सोहळ्याबद्दल संपूर्ण माहिती मिळते. त्यानंतर वधूवरांसाठी महात्मा फुले यांनी लिहिलेल्या वधूवर वचने घेतात. 7 फेऱ्याऐवजी सत्य, प्रेम, विवेक, अहिंसा, श्रम, सदाचार आणि परिवर्तन या 7 तत्वांना मानलं जातं. यानंतर लग्नगाठीप्रमाणेच महासत्यगाठ बांधली जाते. निसर्गाला साक्षी मानून आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा विवाह होता. स्त्री पुरुष समानतेचा एक वैशिष्ट्य की सत्यशोधक विवाहाच्या नेतृत्व स्वतः सावित्रीबाई फुले यांनी केलं होतं. पुढे ओतूरला लग्न लागले. शोधक पद्धतीने सासवडला लागली. पुढे सातारा, कोल्हापूर, खानदेश, विदर्भात लागली. संपूर्ण महाराष्ट्रभर या सत्यशोधक चळवळी सुरू झाल्या. यासाठी तेव्हाचे भटजी कोर्टात गेले होते की आमचा धार्मिक हक्क बुडाला आणि भरपाई मागितली. एका लग्नाची 6 रुपये, मजुराचा 1 महिन्याचा पगार 1 रुपया आणि एका लग्नाची दक्षिणा 6 रुपये यावर खटला चालला. दक्षिणाचा हक्क हा धार्मिक हक्क असू शकत नाही,
तर हा निकाल सत्यशोधकांच्या बाजूने लागला. आणि पुढची जी सूत्र आहेत की जाती निर्मूलन, गुलामगिरी महात्मा फुलेंनी लिहिलेली. अमेरिकेतल्या निग्रो चळवळीला सुद्धा ते समर्पित होते. म्हणजे महात्मा फुलेंची दूरदृष्टी ही फक्त महाराष्ट्रापुरती नाही, तर जागतिक होती. जातीभेद निर्मूलनाचे प्रचंड काम महात्मा फुलेंनी केलं. पूर्वीप्रमाणे आज तसं जग राहिलेलं नाही, परंतु अजूनही बदल महत्वाचा आहे. आत्ताच्या वास्तविक परिस्थितीत अजूनही बदल होणं गरजेचं आहे. तर महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची सूत्रे, जी सामाजिक समता, जातीय विषमतेवर आधारित भेदभावाला विरोध करणे आणि सर्व माणसांना समान मानणे, शिक्षण बहुजन समाजापर्यंत विशेषतः स्त्रियांपर्यंत शिक्षण पोहोचवणे, जेणेकरून त्यांना त्यांचे हक्क समजतील. पुरोहित विरहित विवाह, पुरोहितांच्या मध्यस्थीशिवाय विवाह, स्त्री पुरुष समानता आणि हे विवाह मराठीत सोप्या पद्धतीने विवाह सोहळे आयोजित करणे, अंधश्रद्धा निर्मूलन, धर्मग्रंथातील कर्मकांड आणि अंधश्रद्धांपासून लोकांना मुक्त करणे, शूद्र अतिशूद्र समाजाचे हक्क, त्यांना त्यांचे नैसर्गिक हक्क आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणं, ज्यामुळे समाजातील विषमता दूर होऊन समानतेवर आधारित समाज निर्माण व्हावा. सर्वसाक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. म्हणजे जर देवाला मध्यस्थीची गरज नाही, इथे देव म्हणजे निर्मिकाला मध्यस्थीची गरज नाही, प्रत्येक व्यक्ती देवासमोर समान आहे, हे तत्व स्वीकारणे, आधुनिक विचार, पारंपरिक रूढींना आव्हान देणं आणि वैज्ञानिक व तर्कशुद्ध विचारसरणीचा प्रसार करणं आणि त्यासाठी संवाद सुद्धा महत्वाचा आहे. तर संवाद कशासाठी? चर्चा करण्यासाठी, या हृदयाचं त्या हृदयात घालण्यासाठी, चिकित्सा करण्यासाठी, आणि म्हणूनच ही अशी व्याख्यानं झाली पाहिजे. सत्यशोधकाचा अजून काही सूत्रे आहेत की शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे भाव मिळाला पाहिजे. ही भूमिका मांडण्यासाठी सत्यशोधक समाजातर्फे महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिला. त्यावेळी ते पुस्तक महत्वाचं होतं, परंतु आज सुद्धा ते खूप महत्वाचं आहे. महात्मा फुलेंचे साहित्य हे 13 भाषेमध्ये पोहोचले आहे. सावित्रीबाई फुले यांचे साहित्य समग्र वाङ्मय हे स्पॅनिश अशा देशांमध्ये प्रकाशित होत आहे. सत्यशोधक समाजात शेतकरी कामगारांच्या चळवळी एवढेच नाही, तर पत्रकार, पत्रकारिता, सत्यशोधक लेखक, लेखिका उभे करायचं, सत्यशोधक विचार हे वारकरी पंथापर्यंत सुद्धा पुढे न्यायचं, हे कितीतरी कामं होती. एका बाजूला सत्यशोधक चळवळ वाढवायची, उद्योगधंदे, व्यापार, पुण्यातून हडपसर मधून सासवड मधून फळभाजी, फुले जे काय आहे ते मुंबईमध्ये पाठवायची, एवढी सगळी कामं होती. एवढंच नाही तर सोन्याचे दागिने बनवण्याची जी संपूर्ण भारतातील मोल्ड्स आहेत, त्याची होलसेल एजन्सी महात्मा फुले यांच्या कंपनीत आहे. पुस्तक प्रकाशित करायचं, पुस्तकं विकायची, पुस्तकांची दुकानं, कारण ग्रंथ संस्कृती वाढली पाहिजे. तुकाराम तात्या पडवळ यांनी पहिला जातीभेद विवेकसार हा ग्रंथ लिहिला. आणि महात्मा फुलेंचं कार्य इथे संपत नाही. तर तत्कालीन परिस्थिती बघितली तर अंधकार आणि गुलामगिरीतून त्या काळी स्त्रियांचे आयुष्य चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित होते. त्यांना आज्ञाने ठेवून गुलाम बनवून ठेवले जात असे. तेव्हाची परिस्थिती जर जी काही होती ती सती प्रथा, केशवपण, बालविवाह यांसारख्या क्रूर प्रथांमध्ये स्त्री भरडली जात होती. शिक्षणाचं ध्येय लक्षात घेता स्त्रियांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा आणि समाजात माणूस म्हणून सन्मान मिळावा, हा त्यावेळचा शिक्षणाचा मुख्य उद्देश होता. स्त्रियांनी सक्षम, स्वतंत्र आणि विवेकी व्हावे यासाठीच खरं शिक्षण. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलेली जी पहिली शाळा होती, तर मुलींच्या शाळेतील वेताळपेठ, पुण्यातलं भिडेवाडा, त्या परिसरामधील त्या शाळेतील ज्या विद्यार्थिनी होत्या, त्यामध्ये एक मातंग समाजातील शिक्षण घेणारी पहिली विद्यार्थिनी. तर या विद्यार्थीने अवघ्या 14 वर्षाच्या वयामध्ये सुमारे 3 वर्ष शिकून लेखन सुरू केले. तर तिचे नाव आहे मुक्ता साळवे. तर मुक्ता साळवेचा जन्म 1840 मध्ये पुण्यात झाला.
काही संदर्भानुसार 1843 आहे, काही ठिकाणी 1840 आहे. तर त्या मातंग मांग समाजातील होत्या, जो दलित समाजाचा भाग म्हणून ओळखला जायचा. त्या क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी म्हणून होत्या. तर लहुजी साळवे यांनी शिक्षण प्रसार आणि सामाजिक सुधारणांना पाठबळ दिले होते. जी महिला प्रयत्नांपेक्षा कुंडली ज्योतिषावर विश्वास ठेवते. कुठलीही लिंबू मिरची युद्धाला कामी येणार नाही. लोक म्हणतात अमावस्येची रात्र अपशकुन असते, परंतु अमावस्येची रात्र युद्ध जिंकायला पवित्र ठरणार आहे. कारण युद्धनीती महत्वाची आहे. अहिल्यादेवी होळकरांना पिंड घेऊन दाखवतात. ते देवाला धर्माला मानायच्या, परंतु पिंड घेऊन फिरत नव्हत्या. उत्तम तलवार चालायच्या, प्रशासकीय होत्या, उत्तम प्रशासक होत्या. फुले दाम्पत्याने कुठले मुंबईत मुहूर्त पाहून शाळा काढल्या नाहीत. आणि आता काय नवीन निघालं, एक लोटा जल सब समस्या का हल. असं असेल तर शाळा कॉलेज काय कामाचे. अंतराळाचा अभ्यास होत आहे, तरी सुद्धा आम्ही म्हणतो की शनी ग्रहाचा त्रास, मंगळ ग्रहाचा त्रास, आणि आम्ही शांती करतो. कुठे गेले आमचं हे शिक्षण. 21व्या शतकात हे जे इंजिनियर आहे, डॉक्टर सुद्धा मुहूर्त शांतीकडे वळतात. राष्ट्रसंत गाडगे महाराज म्हणतात की देव हा माणसात आहे. त्यांच्या मते खरी पूजा म्हणजे चांगले कर्म करणे. गाडगे महाराजांनी समाजात पसरलेल्या या अंधश्रद्धा, रूढी परंपरेला टीका केली आणि नवस बळी देणं या गोष्टींना त्यांनी विरोध केला. तरीही आम्ही आजची स्त्री किंवा आजचा समाज हा कुठे जात आहे, तर ही एक शोकांतिका आहे. तर ही जी मुक्ता आहे, की या मुक्ताने जो काळोख पाहिला तो आज उरला नाही, हे खरं आहे. पण आजची स्त्री शिकली, मोठी झाली, आकाशाला गवसणी घालू लागली. पण मुक्ता साळवे यांच्या चिकित्सक नजरेतून जर आजच्या परिस्थितीचा आरसा आपण पाहिला, तर एक प्रश्न काळजाला टोचतो की आपण तांत्रिक दृष्ट्या तर प्रगत झालो, पण मानसिक दृष्ट्या पुन्हा एकदा त्याच जुन्या बेड्यांकडे वळत आहोत का. मुक्ता साळवे यांनी 1855 मध्ये ज्या पोथ्या पुराणांना आणि स्वार्थी पांडित्याला गुंडाळून ठेवायला सांगितले होते, आजची स्त्री त्याच गोष्टींकडे पुन्हा वळताना दिसते. आज सावित्रीच्या लेकींच्या हातात स्मार्टफोन आला आहे, पण डोक्यात अजूनही त्याच जुन्या पोथ्या पुराणांच्या कुकल्पना घर करून बसल्या आहेत. ज्या व्यवस्थेला मुक्ताने प्रश्न विचारले होते, आजची उच्च शिक्षित स्त्री त्याच व्यवस्थेच्या कर्मकांडामध्ये पुन्हा अडकलेली दिसते आहे आणि एकदा स्वतःला अडकवून घेताना दिसते. आणि आपण तांत्रिक दृष्ट्या जरी प्रगत झालो, हे जरी खरं असलं, पण मानसिक दृष्ट्या पुन्हा एकदा पेशवाईच्या दिशेने वळला आहोत का, हा प्रश्न आज आपल्याला स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. एवढे बोलून मी थांबते. जय ज्योती, जय सावित्री, जय क्रांती, जय भीम. धन्यवाद.